रंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की खरं तर आता अक्षय जो आहे तो आता बारसा झाला असतो म्हणून खुश असतो, पण सीमाला कुठेतरी मनातून असं वाटत असतं की नाही, या सगळ्याबद्दल अक्षयला तर समजायलाच हवं. कारण अक्षय असा आहे की त्याच्यापासून बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या लपवल्या जात आहेत आणि म्हणूनच अक्षयला आता सत्य सांगायला हवं असंच आता सीमा ठरवते. आणि म्हणूनच अक्षयच्या समोरच सीमा म्हणत असते की आता खूप झालं, आता नाही मी शांत बसणार आहे, आता काही झालं तरी मी सगळ्यांना हे सत्य सांगणारच आहे. खूप दिवस झालं हे सगळं सहन केलं. त्यावर आता जी इरावती असते ती म्हणत असते की काय झालं आहे सीमा वहिनी, तू अशी काय वेड्यासारखी पटपडतेस, कसलं सत्य आणि कशाबद्दल तू बोलतेस. मुद्दामून ती आता तिला वेडं ठरवायचा प्रयत्न करत असते. पण सीमासुद्धा तितकीच हुशार असते आणि सीमा सगळं सत्य आता सांगून टाकते. म्हणजेच ती आता बोलताना म्हणते की बघा, या घरामध्ये इतके दिवस जी मुलगी राहत होती ती रमा नव्हती, तर ती होती माही. आणि त्या माहीने आणि या इरावतीने मिळून बरेच प्लॅनिंग केले आहेत. खरं तर आपली रमा वन बाहेर भटकत होती, तिला किती त्रास झाला आहे ना ते मला विचारा. बिचारी प्रेग्नंट असतानासुद्धा किती खस्ता खाल्ल्या आहेत तिने, पण कोणीही तिला समजून घेतलं नाही. त्याच वेळेला आता काय म्हणतेस आई तू हे सगळं, कारण प्रेग्नंट असताना तर ती इथेच होती ना, त्यावर ती माही होती आणि ती पोटात उशी घालून इथे राहायची. हे तुम्हा लोकांना माहीत नसेल, पण मला माहिती आहे. मी तिची उशी कित्येकदा पाहिलीसुद्धा आहे, पण तुम्ही कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, बरोबर ना. असंच आहे ते. पण मी तुम्हाला जे सांगते ना ते खरंच सांगते. या इरावतीने आणि त्याच मिळून माहीने आपल्याला खूप जास्त फसवलं आहे. आणि एवढंच नाही, त्यांनी खूप मोठी मजलसुद्धा घातली आहे. आतापर्यंत बिचारी रमा वन फिरते, पण आता लगेच तिथे असणारी जी जानू असते ती म्हणत असते, पण आई तुम्ही जे काही म्हणताय त्या हिशोबाने मग जर अक्षय बरोबर माही हॉस्पिटलमध्ये जात होती तर मग पुढे कसं, म्हणजे ते रुटीन चेकअप तर तिचं होतच होतं ना. मग माहीच प्रेग्नेंट होती का? नाही, माही नाही तर रमा जायची तिथे रुटीन चेकअपला अक्षयसोबत आणि घरी माही असायची. मग गोळ्या कोण माही खायची का त्या सगळ्या? हे सुद्धा प्रश्न आता घरातले सगळेजण सीमाला विचारू लागतात. सीमा म्हणत असते की बघा, मी तुम्हाला जे काही सांगते ना ते अगदी खरं सांगते, शपथ घेऊन सांगते. बिचाऱ्या आपल्या रमाला खूप त्रास सहन करावा लागलाय. आतासुद्धा तिने बाळाला जन्म दिला तेव्हा ती रमाच होती. अक्षय जेव्हा तिला घेऊन गेला ना इकडनं, ती रमाच होती. पण हॉस्पिटलमध्ये या माही आणि इरावतीने आपल्या रमाला गायब केलं, कारण आपली रमाना आपल्या बाळाला सोडून असं कधीच जाणार नाही, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तर रमाबद्दल जे काही आता सीमा सांगत असते त्यावर खरं तर कोणाचाही विश्वास नसतो. रादर खरं तर जे काही सुरू असतं त्यामुळे आता सगळेजण उलटसुलट प्रश्न विचारत असतात सीमाला, आणि तुम्ही हे सगळं काय म्हणताय असं देखील विचारतात. त्यावर अक्षयसुद्धा म्हणतो की आई काय झाले, तुला काही होतंय का? पण सीमा म्हणत असते जे सत्य आहे ना तेच मी सांगते. बिचारी रमा आतासुद्धा कुठेतरी वन फिरत असेल आणि तिला किती होतोय त्रास हे मला माहिती आहे. पण तुम्हा लोकांना रमाची अवस्था समजणार नाही. तुम्हा लोकांना असं वाटत असेल की रमाने हे मुद्दाम केले. आतासुद्धा हॉस्पिटलमधनं रमाला गायब केलेलं असणार आहे. तिला ना हे सगळं काही हिनेच केलं असणार आहे. मला माहिती आहे ना ही किती पोचलेली बाई आहे ती, असे इरावतीकडे बोट दाखवून आता सीमा बोलत असते. तर जानूसुद्धा आता म्हणत असते की पण मला एक सांगा की हे सगळं जे आई आहे ते खरं आहे का? म्हणजेच आता बघा, तुम्हाला सुद्धा चांगलंच माहिती आहे की जे काही चाललंय ते चुकीचं आहे, पण या सगळ्यामागे ही इरावतीच आहे कशावरना? श्रीकांत सुद्धा त्याला उलटसुलट प्रश्न आता विचारत असतात. ते मुद्दामूनच इरावतीच्या बाजूने असतात आणि ही मूर्ख सीमा कशी आहे याबद्दलच त्यांची आता चर्चा सुरू असते. पण इथे मात्र सीमाला पुन्हा एकदा मूर्ख ठरवायचं असतं आणि त्याचसाठी प्रयत्न सुरू असतात. बिचारी सीमा मात्र सगळं काही सत्य सांगत असते आणि म्हणत असते की नाही, मी जे काही सांगते ते शब्द खरा आहे. कोणीही बाकी तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवू. रमाकांत काका मात्र सीमावर विश्वास ठेवत असतात. त्यांना जे काही सांगत आहे सीमा ते अगदी बरोबर वाटत असतं, कारण आतापर्यंत रमाची जी काही वागणूक असते ती रमाकांत काकांनी सुद्धा ओळखलेली असते आणि रमा ही लोक म्हणतात तशी नाही आहे हे सुद्धा रमाकांत काकांना माहिती असतं. आणि म्हणूनच रमाकांत काका सगळ्यांना म्हणत असतात की आधी सीमाला पूर्ण ऐका तरी काय म्हणायचं आहे, पण तुम्ही त्या आधी सगळीजण असे कसे सुरू होत आहे, आधी तिचं पूर्ण ऐकून तरी घ्या.
असं देखील आता म्हटलं जातं. पण आता इथे शशिकांत जो असतो तो आवाज चढवत असतो आणि अक्षयला म्हणत असतो ना की या सीमाचं ना तू काहीच ऐकू नकोस, ही मूर्खासारखी बडबड करते. आणि काय गं सीमा, तुला इतकंच वाटत होतं तेव्हा का नाही बोललीस तू, आता का बोलतेस? आणि माही या घरात होती तर तुला माहिती होतं तेव्हाच तू सगळे याबद्दल का बोललीस नाही, तेव्हा तर तू शांत बसलीस. तेवढ्यातच इरावती तिथे मुद्दामून येते आणि इरावती तिथे येऊन आता म्हणत असते की अगं तू गोळी खाल्ली नाही आहेस. त्यावरती म्हणते की माझ्या कसल्याही गोळ्या नाही आहेत, माझा फक्त गुडघा दुखतो त्यावरच माझ्या गोळ्या आहेत आणि ती गोळी मी सकाळी खाल्लेली आहे असं ती आता स्पष्ट सांगते. आणि जेव्हा ती आता हे सगळं काही स्पष्ट सांगते ना तेव्हा मात्र मुद्दामून जोशी डॉक्टरचं कोणतं तरी नाव इरावती घेते आणि म्हणते की अगं जोशी डॉक्टरने तुला जे गोळी दिली होती तू खाल्ली नाही आहेस, ही घे ती गोळी. आणि मुद्दामून तिच्या घशात आहे ना एक गोळी कोंबते जबरदस्तीने. खरं तर सीमाची कोणतीही गोळी नसते, परंतु इरावतीने आता तिला एक जबरदस्ती गोळी दिलेली असते. आता तिच्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन उरत नाही आणि तिला ती गोळी खावी लागते. पण दुसरीकडे जो आहे तो खरं तर अक्षय जो आहे तो आता सीमाला म्हणत असतो की आई तुझा काहीतरी गैरसमज होतोय, जे काही झालंय ना त्या सगळ्यामुळे, पण नको तू इतका त्रास करून घेऊ या सगळ्याचा, असं बोलून तो आईला समजावत असतो. आणि त्या मुलीचं नाव या घरात पुन्हा मला नको आहे, कारण का आधीच मी खूप जास्त टेन्शनमध्ये आहे आणि त्यातच पुन्हा हे सगळं त्या मुलीचं नाव ना ऐकल्यानंतर ना अजूनच माझं डोकं फिरतं. तर दुसरीकडे आता जी इरावती असते ती सुद्धा आता सीमाला समजावत असते आणि ना तुला भास होत आहे, तुला काहीतरी होतंय आणि असं मूर्खासारखं तू बडबडत जाऊ नकोस, त्याच्याने तुलाच त्रास होतोय हे सुद्धा तितकंच तू लक्षात घे. कारण तू बघतेस ना आज काय झालेलं आहे ते, एवढं सगळं होऊन बसलेलं आहे. रमाला काही वाटते का अक्षयबद्दल? नाही, ती रमा तर सोडून गेलीच आहे ना आपल्या अक्षयला. मग तुम्ही लोक कसला इतका विचार करत बसला आहात की रमा येईल करून? ती रमा जर यायची असली असती ना तर आपल्या बाळासाठी कधीही आली असती असं काहीसं इरावती आता बोलून भडकवायचा प्रयत्न करत असते. परंतु सीमाला पूर्णपणे ठामपणे माहिती असतं की नक्कीच रमा गायब होण्यामागे इथला इरावतीचाच हात आहे आणि म्हणूनच पूर्णपणे ती विश्वास ठेवत असते. पण दुसरीकडे मात्र अक्षय जो आहे तो मात्र आता सीमाला म्हणत असतो की आई तुझा काहीतरी गैरसमज होतोय, प्लीज तू समजून घे, आत्याला यामध्ये दोषी ठरवू नकोस. रमाला जर यायचं असलं असतं तर ती तेव्हाच आली असती, हॉस्पिटलमधून अशी सोडून गेली नसती असं काहीसं अक्षय म्हणतो. आता अक्षयचं सुद्धा बोलणं ऐकून खरं तर ना सीमाला खूप मोठा धक्का बसतो, कारण सीमाला आतापर्यंत वाटत होतं की ह्या सगळ्यांना काहीतरी झालेलं आहे, पण या अक्षयला सुद्धा इतका कसा काय हा मूर्खासारखा वागू शकतो हेच कळत नसतं, काहीच नाही. परंतु आता सीमा जी आहे ती सगळ्यांना पोटतिडकीने सांगत असते, पण तिचं कोणी देखील आता ऐकायला तयार नसतं. तर रमाकांत काकांना मात्र सीमावर पूर्णपणे विश्वास असतो. दुसरीकडे टेन्शनमध्ये बसलेली इथे ही रमा असते आणि रमा टेन्शनमध्ये असतानाच तिला आता जो साई असतो तो समजावत असतो आणि म्हणत असतो की नको नको त्रास करून घेऊ स्वतःला, मला माहिती आहे तुम्हाला बाळाची अक्षयची आठवण येते, पण काय करणार, तुम्ही तर पाहताय ना तुमच्या घरातले तुम्हाला धड विचारत सुद्धा नाही आहेत, तुमची किंमतही करत नाही आहेत, त्यामुळेच मला ना खूप जास्त त्रास होतोय. मी तुम्हाला कसं सांगू, मी शब्दात सांगू नाही शकत आहे. तुम्हाला जो त्रास होतोय तुम्हाला समजतोय, पण आपण त्यावर काहीच करू शकणार नाही आहोत असं देखील आता साई जो आहे तो बोलून समजावू लागतो. पण रमा जी आहे ती म्हणत असते की नाही, आता मला एकही क्षण इथे थांबायचं नाही, मी ठरवलं आहे जे काही आहे ते आता अक्षयना जाऊन सांगायचंच, कारण आतापर्यंत एवढं जे काही सहन केलंय ते पुरे झालं, आता मी जे काही घडलंय त्याबद्दल सगळं काही अक्षयला जाऊन सांगते असंच आता रमा ठरवते. आणि म्हणूनच रमा घरातनं निघायचं ठरवते आणि साईला याबद्दल सांगते. दुसरीकडे आता अक्षय आपल्या मोबाईलमध्ये काही फोटोज बघत असतो, त्याला सारखे समोर रमाचेच फोटो येत असतात आणि रमाच्या आठवणी या सारख्या त्याला त्रास देत असतात. त्यामुळे तो आता विचार करत असतो की सारख्या रमाच्या आठवणी बापरे, आणि त्यामुळेच तो आता खूप जास्त बेचैन होत असतो. दुसरीकडे सीमा पुन्हा एकदा अक्षयला समजवायला आलेली असते आणि तू चुकीचा कोणताही निर्णय घेऊ नकोस, एकदा रमाच्या बाजूने सुद्धा विचार कर असं म्हणून त्याला समजावत असते. पण नाही, इथे इरावती असते ना, इरावती रागातच सीमाकडे पाहत असते आणि ती म्हणत असते की आता शांत बस ना, उगाच कशाला त्या अक्षयला त्रास देतेस, आपल्या घरात आनंदाचं वातावरण आहे तर ते तुला का स्पॉइल करायचं असतं, असं काहीच इरावती आता मुद्दाम बोलत असते. तिच्या हातातच अक्षयचं ते बाळ असतं
त्याच वेळेला शशिकांतसुद्धा सीमाला ओरडू लागतात आणि म्हणत असतात की काय चाललं आहे सीमा तुझं, सारखं सारखा तोच विषय कशाला, गोळी तर आता घेतलीस ना, मग पुन्हा पुन्हा तेच का, नको ना, त्याच्याने आपल्याच मुलाला त्रास होतोय हे का विसरतेस तू. परंतु आता अक्षय जो आहे तो रूममध्ये रागारागात जातो, त्याला आता हे सगळं काही सहन होत नाही. तर इरावतीला कळत नसतं की अक्षयला नेमकं काय झालं आहे आणि हा कुठे चाललाय. आता अक्षय आतमध्ये जातो आणि जेवढे काही रमाचे सामान असतं ना ते बाहेर घेऊन येतो आणि जेवढं रमाचं सामान म्हणजे तिचे फोटोज, त्याचसोबत रमासोबत घालवलेले सगळे क्षण, त्याचे काही फोटोज असतील ते पण, त्याचसोबत जे काही साड्या आहेत रमाच्या त्या सगळ्या काही तो आता बाहेर घेऊन येतो आणि त्याला आता ते सगळं काही जाळून टाकायचं असतं, संपवायचं असतं आणि त्यासाठी त्याची सगळी जी आहे ती धावपळ आता सुरू असते. दुसरीकडे रमा जी आहे ती सुद्धा आता मुकादमांच्या घरी सत्य सांगण्यासाठी म्हणून आलेली असते. तेवढ्यातच ती बघते तर काय, सगळेजण बाहेर उभे असतात. तर अक्षयला सगळेजण ओरडत असतात की अक्षय हे सगळं करू नकोस, पण अक्षय ऐकेल तर खरा ना. अक्षयने ज्या काही रमाच्या आठवणी असतात ना त्या सगळ्या येऊन बाहेर टाकलेल्या असतात आणि तो आता म्हणत असतो की नाही, आता मी ठरवलं आहे ना तर माझं नक्की झालं आहे, काही झालं तरी मला या घरात थांबायचं नाही आहे आणि या सगळ्या आठवणी तर मला नकोच आहेत आणि म्हणूनच मी ठरवलंय या आठवणी आता माझ्या आयुष्यातल्या घातक आहेत आणि म्हणून तो आता पूर्ण सगळ्या ज्या काही आठवणी आहेत त्या सगळ्या काही जाळून टाकतो. हे बघून तर इरावतीला मोठा धक्काच बसतो. पुढे आता आपल्याला पाहायला मिळतो अक्षय जो आहे तो मात्र हे सगळं काही करत असतानाच दुसरीकडे रमा हे सगळं पाहत असते. तर साई तिला सावरतो आणि साई म्हणत असतो की नको, स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका. पण इथे मात्र रमाला त्रास होत असतो, कारण जे काही घडत असतं ना ते खूप विचित्र घडत असतं आणि त्यामुळेच आता या सगळ्याचा तिला खूप जास्त त्रास होत असतो. बिचारी रडत असते आणि हे सगळं काही सहन करत असते. पण तिला आता हे सुद्धा लक्षात आलेलं असतं की अक्षयने आपला फोटो जाळलाय, आपल्यासोबत घालवलेले सगळे क्षण जाळून टाकलेत आणि त्यामुळे आता रमा घरी येते आणि रमाला घरी आल्यावर सुद्धा झोप लागत नसते, कारण डोळ्यासमोर सतत तेच आठवत असतं ना. अक्षयने असलेल्या सगळ्या आठवणी जाळल्या म्हणजे अक्षयच्या मनातून अक्षयने मला पूर्णपणे काढून टाकले, अक्षयने आपल्याला गृहीतच धरलेलं नाहीये हे सुद्धा आता लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळेच आता खूप जास्त त्रास जो आहे तो खरं तर इथे असणाऱ्या त्या अक्षयला नाही तर जास्त करून रमाला होत असतो. दुसरीकडे अक्षय जो आहे ते सगळं जाऊन बाहेरच झोपलेला असतो, त्याच्याकडे फक्त आता जळलेला अक्षय आणि रमाचं तोंडच तेवढा फोटो राहिलेला असतो. तर सीमा त्याला समजावत असते आणि सीमा म्हणत असते की अक्षय बघ ना, तुला माहिती आहे ना काय झालं आहे, पण तू थोडं समजून घे, सगळं काही नीट होईल, थोडा वेळ दे, रमाशी बोलून घे काय झालं आहे त्या संदर्भात. तर आता अक्षय म्हणत असतो की हो आई, मला कळतंय तू जे काही म्हणतेस ते, रमाशी बोललं पाहिजे, पण तुला मी सांगतोय ना मला बोलायचं आहे, पण हे सगळं करायला एक विशिष्ट वेळ हवी आहे, मी शोधून काढणारच आहे, कारण जे काही घडलंय ते अचानक घडलंय. पण इथे मात्र आता जी इरावती असते ती सीमाला तोंड बंद करायला सांगते आणि म्हणते की यापुढे एकही शब्द बोलायचा नाही, म्हणजेच काहीही सांगायचं नाही असंच तिचं म्हणणं असतं. मात्र आता अक्षय जो आहे तो अर्धा फोटो हातात घेऊनच म्हणतो की नाही, या सगळ्याच्या शोधात मी आज जाणारच आहे, मी ठरवलंच आहे आणि असा तो बाहेर पडत असतो. पण त्यावेळेला तिथे आता इरावती उभी असते. इरावती म्हणते की तुझ्या या शोधकार्यात मी सुद्धा तुझ्या सोबत आहे, आपण एक काम करूया, रमाला जाब विचारूया, रमाना साईच्या घरीच असेल, आपण तिथे जाऊया आणि तिथे जाऊन जाब विचारूया, नक्कीच त्या साईचं आणि काहीतरी रिलेशन आहे हे तर नक्की, असं देखील आता बोललं जात असतं. आणि त्याच वेळेला आता अक्षय जो आहे तो तातडीने तो फोटो वगैरे घेऊन आता बाहेर पडतो. तर त्याच्या मागोमाग इरावतीसुद्धा आता त्याच्या मागे आलेली असते. दुसरीकडे जी रमा असते तिलासुद्धा अक्षयच्या आठवणी त्रास देत असतात आणि अक्षयने जे काही केलेलं आहे ना त्यामुळे खरं तर तिला आता खूप जास्त त्रास होत असतो. तिने अपेक्षासुद्धा केली नव्हती की खरं तर अक्षय असं सगळं काही करेल आणि म्हणूनच ती विचार करते की माझ्या आयुष्यात आता माझं कोणीच नाही आणि म्हणूनच ती आता घर सोडून जायला निघालेली असते. तर इकडे दुसरीकडे जेव्हा साईला जाग येते तेव्हा तो बघतो तर काय, रमा तिथे नसते. मग रमा नेमकी कुठे गेली, म्हणूनच तो रमाच्या शोधात इकडे तिकडे आता बाहेर पडत असतो आणि त्याला रमा कुठेही सापडत नाही आणि म्हणूनच तो विचार करतो की ही रमा गेली तरी कुठे असेल आणि म्हणून मग तो विचार करतो की घरात नाही आहे म्हणजे बाहेरच गेली असेल. तो लगेच तिला शोधायला जातो. आता साईच्या घरामध्ये अक्षय आणि इरावती आलेली असतात, पण साईच्या घराला लावलेलं लॉक दिसतं
मग आता ही दोघंही जण कुठे गेले, बघूया आपण बाहेर कुठे दिसत आहेत का, असं अक्षय म्हणतो. आणि पुन्हा एकदा गाडीने ती लोकं जायला निघतात. कारण इथे जेव्हा लॉक दिसतं तेव्हा नक्कीच ती दोघंही जण घरात नाही आहेत. इरावती आता विचार करते की कुठे गेली असतील ही दोघं. आता अक्षयला रमा कोणत्या स्थितीत सापडते काय माहिती. जर परत काही वेगळ्या स्थितीत दिसली तर प्रॉब्लेम होतील. रमा मागचा पुढचा विचार न करता रस्त्यावर वेड्यासारखी चालत असते. मागून मोठा ट्रक येत असतो. तरीसुद्धा रमाचं लक्ष नसतं. तेवढ्यातच तिथे आता आलेला असतो तो म्हणजे साई. आणि साईने येऊन आता रमाचा जीव वाचवलेला असतो. रमाला तो बाजूला करतो. रमा त्याला म्हणत असते की खरंच थँक्यू. पण आता रमाला साई म्हणतो की तुला काय वेड लागले का, तू अशी कशी घरातनं बाहेर निघालीस. तर तेवढ्यातच हे सगळं काही आता अक्षय पाहतो. म्हणजे अक्षयला फक्त आता साईची गाडी दिसते. आणि म्हणूनच इथे मात्र इरावती घाबरते. ती म्हणते की आता रमा कोणत्या स्थितीत असेल काय माहिती. जर हा पुन्हा पाघळला तर संपला माझा डाव. पण समोरून आता जो साई असतो तो रमाला उचलून घेऊन येत असतो. रमाला शुद्धसुद्धा नसते आणि समोरच गाडी ठेवलेली असते. त्या गाडीमध्ये आता तो स्वतःला आणि त्याचसोबत तिलासुद्धा व्यवस्थित बसवतो. तिला पाणी देतो आणि गाडीमध्ये गाणी लावतो. म्हणजे रमाचा मूड ठीक व्हायला हवा असं साई विचार करतो. आणि तो म्हणतो की माझा मूड ठीक नसला ना की मी अशी गाणी लावतो तेव्हा कुठे जाऊन मला बरं वाटतं. आणि तो तिला पाणीसुद्धा पाजत असतो. तर आता जी काही गाडीत गाणी लावलेली असतात त्याबरोबर तर आता कळून चुकतं की ही दोघं मस्त मजेत आहेत. बघितलंच ना अक्षय, तूच रमाचा इतका विचार करत बसलाय पण ही रमा या साईसोबत मस्त वेळ घालवते, गाणी ऐकते काय, बघितलंस का बाहेर कशी फिरते आणि तू इथे रडत बसलायस तिच्या आठवणींमध्ये. अक्षयला तरीसुद्धा कुठेतरी चुकीचं वाटत असतं. तो म्हणतो की नाही काहीतरी गैरसमज होतोय. पण नाही, मला आता काही झालं तरी रमाशी बोलायलाच हवं. आणि म्हणूनच तो आता जी साईची गाडी उभी असते ना त्या गाडीच्या मागे धावत धावत आता चाललेला असतो. पण साईने गाडीत गाणी लावलेली असतात त्यामुळे आता अक्षयचा आवाज काही साईपर्यंत पोचत नसतो. पण रमाला कुठेतरी मनातून वाटत असतं की अक्षय आपल्याला हाक मारतोय. आणि म्हणूनच ती म्हणते अक्षय. पण जो साई असतो तो म्हणतो की नाही, ते कधीही तुला बघायला येणार नाहीत. कारण त्यांची सवय मला माहिती आहे, ते कसे आहेत ते तुला विसरले आहेत असं देखील आता तो सांगत असतो. तर दुसरीकडे मात्र आता अक्षय जो आहे तो खूप जास्त रडत असतो. आणि तो आता विचार करतो की रमा माझ्या हातून गेली, रमाशी मला बोलायचं होतं तेही बोलता आलं नाही. तर इकडे मात्र या सगळ्याचा आनंद इरावतीला झालेला असतो. इरावती म्हणत असते की खरंच किती भारी आहे ना, म्हणजे सगळं काही माझ्या मनासारखं होतंय असं बोलूनच ती खूप जास्त खुश असते. आणि ती म्हणते की हा डाव मी म्हणला आहे आणि या डावाचा शेवटही मीच करणार आहे, तो सुद्धा लवकरच असं बोलून ती हसत असते. आणि त्याच वेळेला ती आता अक्षय समोर जाते आणि अक्षयला मुद्दामून आता सपोर्ट करायचा प्रयत्न करत असते आणि स्वतःला त्रास करून घेऊ नको असं काहीसं त्याला म्हणत असते. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की एकदमच सिरियलमध्ये 7 वर्षांचा मोठा लीप घेतलेला असतो. जी अक्षय रमाची मुलगी असते ती सुद्धा खूप जास्त मोठी झालेली असते आणि ती बाबा अशी हाक मारत अक्षयकडे धावत येते. त्याच वेळेला आता अक्षय म्हणत असतो की आलीस काय ये आरोही, आणि आरोहीला तो उचलून घेतो. त्याच वेळेला आता बाबा तुम्ही काय बघताय, आकाशातला तारा का, तारा म्हणजे तुम्ही आईला बघताय का. सगळेजण म्हणतात की आई जी आहे ती तारा बनली आहे. मग आता वर असलेला तारा तेवढ्यातच तुटतो आणि तेवढ्यातच आरोही म्हणते की बघा ना बाबा तारा तुटला, ती बघा आई असं म्हणून ती आता त्याला अक्षयला सांगत असते. पण अक्षय म्हणत असतो की बापरे, म्हणजे हिला असं वाटतंय पण काय बोलू, हिची आई हिला भेटायला कधीच येऊ शकत नाही. दुसरीकडे रमाचा सुद्धा लुक छान तयार झालेला असतो. म्हणजेच रमासुद्धा आता 5 गणीला राहायला असते आणि तिने सुद्धा स्वतःला खूप छान आता डेव्हलप्ड केलेलं असतं, खूप छान तयार झालेली असते ती. आणि त्यामुळे आता रमा आणि अक्षयची पुन्हा एकदा 7 वर्षानंतर कशी भेट होईल आणि मग जे काही अक्षयने आधी गैरसमज रमाबद्दल करून घेतलेले होते ते कशा पद्धतीने दूर होतील हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.